ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान जे आहे बीडमध्ये ते उद्या होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बीड पोलीस जे आहे ते सतर्क झालेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीड पोलीस जे आहे ते सज्ज झालेला आहे। अतिशय संवेदनशील मतदान केंद्र असतील त्या ठिकाणी जादा पोलिसांचं जे कुमक आहे ते लावण्यात आलेलं आहे। पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे जातीनं लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांचं बलाबल सर्वात मोठं बीडमध्ये लावण्यात आलेलं आहे। त्याचं कारणही तसंच आहे। गत वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये बीडमध्ये जाळपोळ देखील झाली होती आणि याच अनुषंगानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नंदकुमार ठाकूर जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी मोठी काळजी घेतली दिसते। माझ्यासोबत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आहेत। ठाकूर साहेब, किती पोलिसांचा बंदोबस्त तुम्ही लावलेला आहे? सतर्कता म्हणून कशा पद्धतीने तुम्ही हे करता? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। उद्याच्या बीड जिल्ह्याच्या बीड लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी आपण बंदोबस्त लावलेला आहे। त्यामध्ये 220 अधिकारी आहे, 17 PI आहेत आणि 3,500 पोलीस आहेत, 2200 होमगार्ड्स आहेत, 7 पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत आणि एक SRPF कंपनी आहे। त्या इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही बंदोबस्त लावलेला आहे। त्याशिवाय आपण 200 वाहनं हायर केलेली आहे पेट्रोलिंगसाठी आणि या पेट्रोलिंगच्या माध्यमाने संपूर्ण जिल्हा पिंजून काढण्यात येणार आहे। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस कशी काळजी घेत आहेत? गत वर्षी जर नोव्हेंबर महिन्यामध्ये बघितलं तर बीडमध्ये जाळपोळ झाली होती, हिंसक वातावरण होतं, त्या अनुषंगानं पोलिसांचं काय पाऊल आहे? आपण आपल्या ज्या बीड जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने आपण 70 ठिकाणी म्हणजे संवेदनशील पॉईंट आयडेंटिफाय करून ठेवलेले आहे। त्या ठिकाणी आपण पॅरामिलिटरी फोर्सेसचं डिप्लॉयमेंट करतो आहोत। त्यांना एक व्हेकल देखील आपण दिलेली आहे आणि आवश्यकतेप्रमाणे मुवमेंटची देखील आपण तरतूद ठेवलेली आहे। आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला 10 मिनिटांमध्ये म्हणजे जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये काही जरी घडलं तर तिथं पोलीस फोर्स पोहोचेल अशा पद्धतीचं बंदोबस्ताची रचना केलेली। लिंबा गणेशमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत EVM मशीनमध्ये फेविक्विकचा उपयोग करण्यात आला होता। आता असा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस काय सतर्कता आहे? आम्ही बंदोबस्तातले जेवढे अधिकारी आहेत जे मतदान बूथवर आहेत आणि 100 मीटरमध्ये त्यांना आम्ही ब्रीफिंग केलेली आहे, स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की कोणतीही वस्तू बूथमध्ये जाणार नाही, मोबाईल अलाउड नाही आहे। त्याशिवाय पोलिंग एजंटकडे सुद्धा मोबाईल असणार नाही आहे। कोणतीही म्हणजे हत्यार किंवा ग्लू सारखं काही पदार्थ हा सुद्धा आम्ही अलाउ करणार नाही। निवडणुकीच्या धर्तीवर जे आरोपी आहेत, ज्यांना तुम्ही आरोपींना हद्दपारीचे नोटीस काढलेत, असे किती आरोपी आहेत साधारणतः? आतापर्यंत आपण साधारणतः 78 लोकांवर कारवाई केलेली आहे। 7 MPDA कारवाया देखील झालेल्या आहेत। जवळजवळ 3,500च्या वरती प्रतिबंधक कारवाया झालेल्या आहेत आणि जे आरोपी बॉडी ऑफेंडर्स आहेत किंवा राईटच्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत त्या सगळ्यांवर आपण प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। शांततेत मतदान व्हावं यासाठी नागरिकांना काय आवाहन कराल? काही पोलिसांकडनं काही टोल फ्री नंबर वगैरे काही जारी करण्यात आलाय? हा, आपला 112 नंबर आहेच। त्याशिवाय मी मतदारांना एवढंच आवाहन करेल की आपण शांततेमध्ये आपलं मतदान करावं, निर्भय वातावरणामध्ये मतदान करावं। पोलीस प्रोटेक्शन सर्वत्र सफिशियंट आहे आणि जिथे पण आपल्याला तक्रार प्राप्त होईल त्या ठिकाणी पोलीस पोहोचण्याची व्यवस्था आपण केलेली आहे। त्यामुळे सर्वांनी निश्चिंतपणे किंवा निर्भयपणाने मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवावा। कोणाबद्दल जरी माहिती आम्हाला जर तुम्ही दिली
दुष्कृत्य करणार आहे त्याची माहिती दिली तर निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई केली जाईल. नक्कीच नागरिकांनी शांततेमध्ये जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पाडावी. अनुचित जर प्रकार घडत असेल तर त्या ठिकाणी 112 हा नंबर जो आहे तो टोल फ्री आहे. पोलिसांना तो फोन करावा आणि तात्काळ पोलीस येतील अशी माहिती आता नंदकुमार ठाकूर जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत ते देत आहेत. कॅमेरा पर्सन मिलिंदसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.